हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रवी शेळके तुमचं शिक्षश्री एज्युकेअर या प्लॅटफॉर्ममध्ये मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीमसाठी ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली, ज्यामध्ये ॲग्रिकल्चर, फूड टेक्नॉलॉजी, बीटेक बायोटेक्नॉलॉजी, त्यानंतर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, एबीएम अशा सर्वच ब्रांचेससाठी ॲडमिशन फॉर्म सुरू आहेत। 31 जुलै फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख आहे। पण म्हणून काय प्रॉब्लेम होतोय, विद्यार्थ्यांचे बरेच कॉल्स आणि फोन्स आहेत की सर ॲग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीमसाठी आम्ही फॉर्म भरलाय, परंतु अडचण अशी आहे की फॉर्म हा आमचा ऑन होल्डवरती गेलाय किंवा बरेचसे डॉक्युमेंट्स आमच्या त्रुटीमध्ये दाखवतात, आता काय करायला पाहिजे। तर हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचे फॉर्म लॉग इन करून चेक करा आणि विशेष करून तुमच्या त्रुटीमध्ये काय डॉक्युमेंट्स राहिले असतील ते सर्व डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा, कारण ग्रीव्हन्स पोर्टल ओपन होणार आहे, त्यामध्ये ते आपल्याला अपलोड करायचे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचं म्हणजे काय, तर तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर हा फॉर्म होल्डवर आहे किंवा डॉक्युमेंट्स काही स्क्रुटनीमध्ये त्रुटीमध्ये आहेत ते कशा पद्धतीने दुरुस्त करायचे, त्याच्यासाठी काय सोल्युशन्स आहेत, याविषयी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। तुम्ही जर आपल्या व्हिडिओला नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राइब करून घ्या, कारण अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देत आहोत। तर पहिले सबस्क्राइब करा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। चला तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतो विद्यार्थी मित्रांनो की फॉर्म भरलाय ॲग्रिकल्चरचा, सर मी फॉर्म भरलाय, त्या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर माझा फॉर्म अजून सुद्धा ऑन होल्ड दाखवतोय, अप्रूव्ड विथ अपडेट्स दाखवतोय, परंतु काही प्रमाणात त्या ठिकाणी त्रुटी दाखवतोय। यासाठी काय केलं पाहिजे, तर आपण शिक्षश्री एज्युकेअरच्या माध्यमातून त्या ठिकाणी काउन्सिलिंग राबवतो, ती काउन्सिलिंग बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी तुमच्यासाठी काही फॉर्मॅट्स आणलेले आहेत की कशा पद्धतीने तुमचे फॉर्म अपीअरन्स दिसतंय, त्या ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे त्याचं सोल्युशन सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर अशा पद्धतीने तुमच्या स्ट्रीमचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की ॲग्रिकल्चर ॲडमिशन असेल किंवा तुमचं जे कुठलं ॲडमिशन असेल त्याच्या ठिकाणी तुमच्या इथे या ठिकाणी स्ट्रीम मेन्शन केलेली आहे। ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी तुमचा असतो, ॲप्लिकेशन रिपोर्ट इथं तुम्ही टिक केला तर डाउनलोड होतं, त्यानंतर पेमेंट रिसिप्ट जर तुमचं पेमेंट असेल तर, आणि व्हेरिफिकेशन रिपोर्ट हा डाउनलोड होतो। आता पुढे आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला काय चेक करायचं मित्रांनो, तर तुम्हाला चेक करायचं आहे व्हेरिफिकेशन स्टेटस। ते जर ऑन होल्ड असेल तुमचं तर तुम्हाला अत्यंत महत्त्वानं तुमची डॉक्युमेंट जमा करून अपलोड करायची आहेत। त्याच्याही पुढे जर व्हेरिफिकेशन स्टेटसमध्ये अप्रूव्ड विथ अपडेट्स असं जर असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही, जास्त म्हणतोय मी। आता याच्यात फरक काय, जर तुमचा ऑन होल्ड असेल तर तुमचा फॉर्म कट होऊ शकतो, तुम्ही या राऊंडमधून बाद होऊ शकतात, बाहेर पडू शकतात, म्हणजे तुम्हाला ॲग्रिकल्चरच्या कुठल्याही स्ट्रीमसाठी ॲडमिशन भेटणार नाही। आता ऑन होल्ड असण्याची कारण काय काय सर, ते आपण अगोदर बघूयात। समजा HSC मार्कशीट अपलोड साइन लेटर फ्रॉम द कॉलेज प्रिन्सिपल। HSC मार्कशीट म्हणजे 12वीची जी तुमची मार्कशीट आहे मित्रांनो, ती तुमची त्याने सांगितलं की प्रिन्सिपलच्या पर्सेंटेजने अपलोड करायची आहे। पुढची गोष्ट SSC मार्कशीट अपलोड साइन लेटर फ्रॉम द कॉलेज प्रिन्सिपल। दुसरं कास्ट सर्टिफिकेट नॉट अपलोडेड, पेमेंट डेफिसिट, कन्सिडर स्टुडंट कॅटेगरीज ओपन। आता या ठिकाणी बघा की त्यांचं म्हणणं काय की तुमची 12th जे मार्कशीट आहे ते 12th मार्कशीट तुमचे प्रिन्सिपल साइन पाहिजेत। आता हे कुणासाठी पाहिजे सर, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। हे कुणासाठी 12th मार्कशीट पाहिजेत, तर ज्या विद्यार्थ्यांनी CBSE CBSEतून तुमचं 10th आणि 12th झालं असेल, अशा विद्यार्थ्यांच्या CBSEच्या मार्कशीटवरती त्या ठिकाणी पर्सेंटेज मेन्शन नसतात। काय मेन्शन नसतात, पर्सेंटेज, तुम्हाला किती पर्सेंटेज आले ते मेन्शन नसतात। तर यासाठी तुम्हाला तुमचं CBSEचं जे स्कूल असेल त्या स्कूलमध्ये जायचंय, इट मे बी 10th और इट मे बी 12th सायन्स। तर तुम्हाला त्या स्कूलमध्ये जायचं आणि त्यांना सांगायचं आहे की सर आम्हाला ॲग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीमसाठी पर्सेंटाईल मेन्शन असलेलं सर्टिफिकेट हवं आहे। ते सर्टिफिकेट कसं असतं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे, परंतु तुम्ही ते पर्सेंटेज मेन्शन असलेलं सर्टिफिकेट त्या शाळेतून घ्यायचं आहे आणि त्यावरती प्रिन्सिपलची साईन आणि स्टॅम्प असला पाहिजेत। क्लिअर? ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म होल्डर आहेत किंवा त्रुटीमध्ये HSC आणि SSC मार्कशीट आहेत, अशा विद्यार्थ्यांना शाळेमधून कंपल्सरी तुम्हाला त्या ठिकाणी कन्वर्जन सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे। आता पुढचं आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो, ऑन होल्डच्या ऐवजी तुमचं स्टेटस आहे अप्रूव्ड विथ अपडेट्स। काय स्टेटस आहे, अप्रूव्ड विथ अपडेट्स, बरोबर आहे। मग सर अशा केसमध्ये आम्ही काय करायला पाहिजेत, आमच्या याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी त्रुटीमध्ये दाखवते की HSC मार्कशीट लावा, SSC मार्कशीट लावा। डेफिनेटली अप्रूव्ड विथ अपडेट असेल तर तुम्हाला सुद्धा काळजी करायची आहे। जर समजा तुमचं AG सर्टिफिकेट त्या ठिकाणी नाही आहे, 7/12 मध्ये त्रुटी आहे, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करणं गरजेचे असणार आहे। यात काय करायचंय की ग्रीव्हन्स पोर्टल ज्यावेळेला ओपन होईल त्यावेळेला तुम्हाला हे डॉक्युमेंट्स अपलोड करणं गरजेचे आहे। सर नाही केलं तर काय होईल, नाही केलं
तर तुमचे हे जे ॲडिशनल वेटेज मिळणार आहे याच्यावरती जे तुमचं ॲडमिशन असणार आहे ते वेटेज आणि रिझर्वेशन कॅन्सल होईल, तुमचं ओपनमधून कन्सिडर होईल. समजा तुम्ही कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलं नाही, तुमचं रिझर्वेशन कॅन्सल. व्हॅलिडिटी अपलोड केलं नाही, रिझर्वेशन कॅन्सल. 7/12 अपलोड केला नाही, 12% कॅन्सल. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुमचं नुकसान होण्याचे चान्सेस आहेत. आता पुढे चला आणि आपण हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट जे सर तुम्ही सांगितलेत हे कशा पद्धतीने असेल ते एकदा आम्हाला सांगा बरं किंवा दाखवा बरं. तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हा एक फॉर्मॅट मी या ठिकाणी आणलेला आहे. अशा पद्धतीने तुमच्या शाळेचं कॉलेजचं नाव असेल, हे तुमच्या एक प्रोफॉर्मा मी माझ्या विद्यार्थ्यास तुम्हाला दाखवतोय. हे शाळेचं नाव असेल, लेटरहेडवरती कलर लेटरहेडवरती तुम्ही ते सर्टिफिकेट घ्यायचंय. आता त्याच्यात काय काय मेन्शन असावं, शाळेवाले आणि कॉलेजवाले वेगवेगळे सर्टिफिकेट देतात, त्यावरती विद्यार्थी मित्रांनो तुमचा रोल नंबर असावा, विद्यार्थ्याचं नाव असावं, तुमच्या आईचं नाव, फादर्स नेम, नेम ऑफ द स्कूल, हे स्कूलचं नाव सुद्धा असणं गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं त्यावरती काय असावं तर अशा पद्धतीचा टेबल असावा. या टेबलमध्ये काय काय पाहिजेत तर तुमचे जे जे काही 12th सायन्समध्ये तुमच्या CBSEच्या मार्कशीटवरती आणि 10th जे जे काही CBSEचं मार्कशीटवरती जे जे काही तुमचे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसचे मार्क्स त्या ठिकाणी असणं गरजेचे आहेत. मग तुमचं इंग्लिश असू दे, फिजिक्स असू दे, केमिस्ट्री असू दे, मॅथमॅटिक्स असू देत, सायन्स असू देत, हे 10th आहे. त्यानंतर तुमचे टोटल मार्क्स तिथं असले पाहिजेत, टोटल पर्सेंटेज असले पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या प्रिन्सिपलची साईन त्या ठिकाणी असली पाहिजेत आणि शाळेचा शिक्का त्या ठिकाणी असला पाहिजेत. एवढ्या गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं एक कन्व्हर्जन सर्टिफिकेट ग्राह्य धरल्या जातं. अशा पद्धतीनं कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात, फोटो घेऊ शकतात. ओके, हा झाला प्रश्न सर्वात महत्त्वाचा तुमचा दूर. आता याच्या पुढे गेल्यानंतर या सगळ्या त्रुटींमध्ये आम्ही काय मदत करतो किंवा काय केलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो फीस अगदी नॉमिनल आहे, परंतु येणारा काळ, येणारं भविष्य तुमचं ॲडमिशन कॅन्सल करू शकतो. कॅफेवाल्याने केलेली एक चूक तुमच्या आयुष्याला भारी पडू शकते. तर शिक्षश्री एज्युकेअरच्या माध्यमातून आपण जे काउन्सिलिंग राबवतो विद्यार्थी मित्रांनो अगदी ट्रान्सपरंट प्रामाणिकपणे आमच्या काउन्सिलिंगमध्ये फॉर्म भरलेल्या 99% विद्यार्थ्यांचे फॉर्म अप्रूव्ड विथ अपडेट्स आहेत, 0 करेक्शन. ती आम्ही खबरदारी घेतो, आमची टेक्निकल टीम तेवढी काळजी घेते. थँक्स टू ऑल टेक्निकल टीम. पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा आता जरी या स्टेजवरती असाल, डॉक्युमेंट्स त्रुटीमध्ये असेल, फॉर्म होल्डवरती असेल तर लगेच काउन्सिलिंगसाठी कॉल करा. आपण तुमच्यासाठी 24/7 आवर सर्व्हिस अवेलेबल आहे आणि तुमचं ॲग्रिकल्चर तुमच्या मनामध्ये असलेलं ड्रीम कॉलेज मिळवून देण्यासाठी आपण तत्पर आहोत. तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण बॅचमध्ये एक ऑफर ठेवलेली आहे. या ऑफरमध्ये आपण फक्त 999 रुपयामध्ये, फक्त 999 रुपयामध्ये सध्या बॅच देतोय. यामध्ये तुमचे जे काय आता त्रुटी असतील त्या त्रुटी दुरुस्त करणे, ग्रीव्हन्स पिरियडमध्ये सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून देणे, तुमचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव घेणे, फायनल मेरिट लिस्ट नंतर तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्सेस देणे, प्रेफरन्सेस दिल्यानंतर तुमचं ड्रीम कॉलेज मिळवून देणे आणि त्यानंतर स्कॉलरशिप आणि करिअर काउन्सिलिंग या संदर्भात तुम्हाला 100% मार्गदर्शन केलं जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो वेळ घालू नका, लगेच कॉल करा आणि शिक्षश्री एज्युकेअर जॉईन करून आपल्या मनात असलेलं ड्रीम कॉलेज मिळवण्यासाठी संपर्क करा. थँक्स टू ऑल फॉर लाइकिंग द videos and subscribe our channel. Thank you one and all.